शिकायचं रामायणातून, याच्यात बी गमक आहे. रामायणातून चांगली भावकी शिकायची. लक्ष्मणाचं प्रेम होतंच, पण भरताचंही प्रेम होतं प्रभू रामचंद्रांचं. आपली बांधावणी भांडणं नाहीत. लक्ष द्या, काही लय महत्वाचं आहे बरं का. हे लेकींना तुम्हाला काय साठी सांगतोय, तुमच्या तिकडं नाही, बऱ्याच ठिकाणी वातावरण लय बी बसतंय आता. थोडं कोणी गोड बोललं की तुमचं मन लगेच पाघळतं. अरे कणखरवाना जाशीची राणी आहे तुम्ही, अशी तलवार निघली पाहिजे लगेच बाहेर. कोणी काय बोललं की खाडकन मुस्काडात ओढली पाहिजे तुम्ही, हे बनलंच पाहिजे तुम्ही. लक्ष देऊ नाही का, मन पाघळलं नाही पाहिजे. अरे बापानी लय संघर्ष केलाय तुमच्या. बसलेल्या प्रत्येक यात माझी बी लेक आहे बरं का. माझ्या बी लेकीला हे शिकवतो मी. 8 वर्षाची मुलगी आहे माझी. आमचं मन दाटून येतं गड्या. हे लेक बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय. मुधोजी निंबाळकरांची कन्या होती महाराणी सईबाई. मुधोजी सांगतात, महाराणी आई साहेब, आमची तेवढी पात्रता नाही हो तुमच्या घरात कन्या द्यायची. आई साहेब म्हणतात, मुधोजी लई तेजस्वी कन्या आहे हो तुमची. ऐका ऐका, मला काय सांगायचे, ह्या विषयाला मुद्दाम स्पर्श केलाय बरं काय मन महाराज. तुम्ही लई तळमळीने मला इथपर्यंत बोलवलेलं आहे. पर ही तारीख आता पुढं माग व्हायची वेळ झाली होती, पण काय माझ्याकडे कुठलीच तारीख शिल्लक नाही. यात मी माझा मोठापणा नाही सांगायला आलो. आमच्या नामदेव बोरशेंनी मला फोन केला, हेमंतदादांनी फोन केला, आयोजकांनी फोन केला. सजना हो, लक्ष नाही का मला काय सांगायचे. आणि इथं बसलेल्या लेकी आहेत ना, माझ्या बहिणीसारख्या आहेत म्हणून तुम्हाला सांगतो ताई. खरंच सांगतो, लई विभस्त वातावरण आहे सध्याचं. आणि भविष्यात लई बापाने लई खस्ता खाल्ल्यात. त्याला कुठल्याच चौकी समोर असा खाली मान घालायला उभा करू नका तुम्ही. त्याला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवा बरं का. तो ह्या बांधावनी त्या बांधाव गेला, लई चिरा पडल्यात त्याच्या पायाला. लई मोठं लग्न करायचंय हो तुमचं, त्याला लई मोठ्या कार्यालयात लग्न करायचे. चांगलं गुलाबजामचं जेवण सगळ्या पाहुण्या रावळ्यांना बोलायचं, त्याची इच्छा आहे शेवटची. मग त्याला वाटतं की आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची. आणि खरं सांगू का, हे पुरी हो, तुम्हाला शेवटची मिठी मारायची बरं का बापाला तुमच्या. तुम्ही ज्या दिवशी सासराला जाता ना, त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणारा व्यक्ती म्हणजे तुमचा बाप आहे. लक्ष दे नाही का, सगळ्यात जास्त रडणारा व्यक्ती बाप आहे. हृदय भरून येतं त्याचं. लई प्रेम केलंय त्यांनी तुमच्यावर. त्याला असं वाटतं माझ्या लेकीचा हात कुणातरी योग्य व्यक्तीच्या हातात द्यावा. आणि त्याआधी जर तुम्ही एखादा निर्णय घेतला ना, अरे तो जिवंत असून मी मेल्यासारखा आहे. लक्ष दे नाही का, त्याची इज्जत लई महत्वाची आहे त्याची इज्जत आमच्यासाठी. महाराज, मी खरंच असा बाप बघितला हो, चौकीत उभा राहिला, ते म्हणा काय प्रतिष्ठा उभी केली. एक निर्णय माझ्या लेकीचा चुकला की माझं अख्खं आयुष्य धुळीला मिळालं. मी धर्मावरच बोलतोय बरं का, पण लक्ष दे नाही का, आमच्या काही लेकींचे लगेच डोळे भरून आले. त्यांचं लय बापावर प्रेम आहे. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंदी कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान, लेक वाचली वाढली तर माणूस जगल. हे सांगायचं तात्पर्य सज्जन हो, हा विषय इथून इथपर्यंत का आणला माहितीये का. खरंच महाराणी सईबाईंचं तेज जबरदस्त दिसत होतं. छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवताना बघितले ना, सरावात गडावर आल्या, तुरुतुरु चालत गेल्या आणि परत फिरल्या आणि थेट मासाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुधोजी निंबाळकर सांगतात, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहे सई. अरे मुजरा कर. सई म्हणते, आऊ साहेब माफ करा हो, पण ते बाहेर तलवार चालवतायत आणि सगळे म्हणतात ते छत्रपती होणार आहेत. आणि मलाही वाटतं ते छत्रपती होणार आहेत. मला त्या शिवरायांशी विवाह करायचा आहे. शब्द बघा सईबाईंची. अहो, आई साहेबांचे डोळे भरून आले. छत्रपती शिवाजीराजांना समोर उभं केलं महाराज, आणि महाराणी सईबाईंना समोर उभं केलं. आणि आई साहेब जिजाऊ सांगता, शोभा, अरे बघ सईचं तेज, हे खरं तेज आहे बघ महाराष्ट्रातलं, हे महाराष्ट्रातलं रक्त आहे शोभा. शिवा म्हणतो, आई अरे कशा पाहिजे एवढा मोठा निर्णय. शोभा, तुझ्या सगळ्यात सुखदुःखात साथ दिली बरं का ही सई तुला. हा भगवा महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी ही सई तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहील. राजे म्हणतात, हे आई, सईबाईंकडे पाहिलं, खरंच महाराज तेजस्वी ओजस्वी चेहरा आहे. मला खरंच वाटतं इथं बसलेली प्रत्येक लेक ही झाशीची राणी आहे, प्रत्येक रणरागिणी आहे. ती शिवाकाशीदाची बायको जशी होती, शिवाकाशीत गेल्यानंतर एकटी लढली. या बसलेल्या सावित्रीच्या लेकी आहेत, आणि सावित्रीच्या लेकींनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे नाही, त्यांची लेखणी चालली पाहिजे नाही.
त्यांनी आईबापाचं नाव मोठं केलंच पाहिजे ने, आणि मायबापाला अभिमान वाटेल असं जर जगला ना गड्या, तुम्हाला खरं सांगू का, आपल्या सगळ्यांसाठी स्वर्गाची दारं उघडी आहेत. लक्ष नाही का? हे खरं धर्माचं पालन आहे. काय वेगळं धर्माचं पालन? वेगळा धर्म आम्ही काय सांगायचा? काही गोष्टी या व्यासपीठावर असल्यामुळं थेट मग आम्हाला बोलता येत नाहीत. आम्हाला काही बंधनं आहेत कीर्तनात असल्यामुळं. थोडं व्याख्यानात असतो तर अजून थोडी बंधनं कमी झाली असती. पण ही नामदेवरायांची नारदाची गादी आहे, इथं जाऊन पुढे बोलताना पण तुम्हाला लक्षात आलंय मला काय बोलायचं. आम्ही बघितलंय उद्ध्वस्त होताना आयुष्य. हे 4 दिवसाचं प्रेम आहे ना, तुम्हाला लय लांब नेईन. तुम्हाला असं वाटतं लय भारी गाड्या लय जीव टाकतात. आई बापा एवढं कोणच प्रेम करत नाही जगाच्या पाठीवर. कोणच प्रेम नाही करत जेवढे मायबाप करतात तेवढं. 8-10 दिवस तुम्हाला खूप आनंद वाटन गड्या याचा, पण नंतर तुम्हाला वाटन गड्या एकटे पडले आम्ही. याच्यातून मी माझ्या सगळ्या बहिणी आहेत बरं का इथं बसलेल्या, आणि इथं बसलेल्या आमच्या सगळ्या मातोश्री आहेत. मलाही 4 बहिणी आहेत, मला 2 लेकी आहेत, मी एक बाप आहे. मी इकडे येतो ना महाराज, माझ्या दोन्ही लेकी खऱ्या अर्थानं अंतकरणातला ठाव चुकतो, हृदय भरून येतं, आणि दोन्ही लेकी मला मिठी मारतात. मला म्हणतात बाबा तुम्ही 4 दिवस चालले तो परत कधी येणार? पोरींना बाप पाहिजे माहिती का, आणि बापाला बी लेकी लई प्रेम आहे. पण खरं सांगू का महाराज, 600 किलोमीटरचा प्रवास करताना थोडी नजर जरी चुकली ना तरी हो बाप पोरीला नाही मिठी मारता येणार याला. लक्ष देऊन ऐका सज्जनाव, मला काय सांगायचे. लई कष्ट केले बरं का तुमच्या बापाने, लई कष्ट केले. तुम्ही घ्या तर त्याचा पाय हातात आणि बघा किती चिरा पडल्यात. मी एकटा कधीतरी अशी लेकीच्या विषयी खिन्न पडला ना गुरुजी भाऊसाहेब महाराज, लेकीच्या विषयी खिन्न पडला ना बाप, तुम्ही बी एक बाप आहे मी एक बाप आहे म्हणून सांगतो बरं का. आणि मग चिरा पडलेला पाय आणि त्यातून रक्त निघतं ना, स्वतःच तेल घेतो आणि त्याच्यावर तेलाची मालिश करतो. म्हणतो पोरगी होती तोपर्यंत लय आनंद होता. खरं सांगू का, ज्या दिवशी तुम्ही सासराला जाणार ना गड्या, त्या दिवशी सगळ्यात जास्त रडणार आहे. आणि मी बघितलंय रडताना ते. अहो जावयाचे पाय धरले होते नी, ते म्हणतो जावई बापू काळजाचा तुकडा काढून दिला राव, लय जपावर का माझ्या लेकीला. अहो जावई बी रडावा, लेक रडावी ह्याच्यात नवल नाही, जावई रडावं हे लय नवल आहे. ते म्हणतो लयच प्रेम करतो रे तुझा बाप. ते म्हणतो लय काळजाचा तुकडा आहे मी त्याच्या, लय मोठं लग्न केलं, गुलाबजामचं जेवण ठेवलं. मला असं वाटतं हा वैभवशाली दिवस त्याच्या जीवनात आपण आणला पाहिजे निगड्या. त्याला आनंद वाटेल, त्याला समाधान वाटेल असं जीवन आपण जगलं पाहिजे. पहा, या छत्रपती शिवाजी राजांच्या शिवचरित्रातून, प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्रातून नेमकं आम्ही काय शिकायचं याच कीर्तनात जाता जाता सांगणार आहे. मला यांनी 11:30चा वेळ दिलेला आहे. मला जास्त वेळ वाढून काही ओव्हर टाइम नाही मिळणार. भूक मला बी लागणार का नाही, मी माणूस आहे, माझ्या बी टाचा दुखणार आहेत. माझं बी रक्त लाल आहे, तुमचं बी रक्त लाल आहे. आपलं रक्त लाल बी आहे, आणि जरी भगव्याची झलक आहे आपल्या रक्तात, सगळ्यांच्या रक्तात. तुम्ही बघा महाराष्ट्रातली माणसं फार वेगळी दिसतात. आता माझं नाव सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं ह्यो अमुक जातीचा असं. तुम्ही कुणी गेस करा बरं तसं. मी काय, माझ्या खानदान जरी तुम्ही बघितलं ना तरी नाही, माझी 3री पिढी वारकरी संप्रदाय, सगळे माळकरी आहेत घरात, सगळे वारकरी आहेत. आणि आता एवढा मोठा परिवार कमावलाय ना गुरुजी, आता लय आनंद वाटतो. ज्यांनी ज्यांनी हिनवलंय, ज्यांनी हाकलून दिलं ना, ती सगळी स्टेटस ठेवतात. आज सगळी स्टेटस ठेवतात. ते म्हणतात पाहू नाही, आधी काय मेला होता पाहू नाही ना, आधी काय झालं तर विचारायला तुला. पण आता परखड बोलावं लागलो, खरंच बोलावं लागेल परखड, नाही तर खरंच कत्तल खाणे उभे होते ना. तुम्हाला माहिती नाही, मागचे दिवस पुढे यायला लय वेळ व्हायचा नाही. अहो आया बहिणींची इज्जत लुटली सैतानानी. महासाहेब जिजाऊ